वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमो नमः। काल 13व्या शतकामध्ये मागे मागे गेलो. आज 13व्या शतकापेक्षाही मागे 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 म्हणजे बरंच काही मागे आपल्याला जायचं आहे. साधारण 4 ते 5 हजार वर्षापूर्वीचा भारत आणि त्या काळामधली सामाजिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती कशी होती आणि त्या काळात वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी यांनी केलेलं काम, त्यांचा संघर्ष आणि त्या संघर्षातून त्यानंतर त्यांचं मनोमिलन आणि त्या मनोमिलनातून रामराज्याचा पाया कसा घातला इथपर्यंतचा भाग आज आपल्याला पाहायचा आहे. 8:20 झालेले आहेत. थोडंसं 9:15पेक्षा जास्त वेळ कदाचित लागेल. लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न करीन, पण तरी सुद्धा काही भाग असा आहे की जो माहिती नसतो आणि त्यामुळे तो पटकन सांगणं सुद्धा गैर होईल. म्हणून शक्यतो सगळा भाग सांगण्यात येईल अशा तऱ्हेने प्रयत्न करणार आहे. वसिष्ठ ऋषींचं नाव आपण ऐकलेलं आहे. विश्वामित्र ऋषींचंही नाव आपण ऐकलेलं आहे. हे दोनही ऋषी समकालीन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी राहण्याची स्थानं होती ती सुद्धा त्यांच्या सीमा लागून होत्या. वसिष्ठांचं तपोवन, त्यांचा आश्रम आणि त्या आश्रमाच्या आजूबाजूला असलेला सगळा जो भाग त्यांचा, त्या सीमा, आणि विश्वामित्र हे कुशिक राजाचे नातू आणि गाधी राजाचे पुत्र, अमावसू वंशाचे ते खरे ते घराणं त्यांचं, आणि राजपुत्र म्हणून ते जन्माला आले. गाधी राजाने मुलगा वयात येताच त्यांना लगेच राज्याभिषेकही केला समज आल्यानंतर आणि स्वतः वानप्रस्थाला निघून गेला. यानंतर विश्वामित्र ऋषींनी अतिशय चांगल्या रीतीने राज्य केलं. राज्याचा विस्तार करणं हा तर त्यांचा म्हणजे आवड होतीच, परंतु तरीही मनातून एक आपणही ब्रह्मर्षी व्हायचं ही सुद्धा सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे वसिष्ठांचं जे जे काही काम चालू होतं त्या प्रत्येक कामावर त्यांचं पूर्णपणे लक्ष असायचं. वसिष्ठ जेवढे बुद्धिमान तेवढेच विश्वामित्र सुद्धा तेवढेच बुद्धिमान. वसिष्ठ अत्यंत मेहनत करणारे, तसे विश्वामित्रही अत्यंत मेहनत करणारे, दोघेही महत्वाकांक्षी. वसिष्ठ ऋषी जेवढे महत्वाकांक्षी तेवढेच विश्वामित्रही महत्वाकांक्षी. वसिष्ठ ऋषी जेवढे सामर्थ्यवान तेवढेच विश्वामित्रही सामर्थ्यवान, आणि दोघेही तितकेच तेजस्वी. एकाचं ब्राह्म तेज जितकं प्रखर होतं तितकंच दुसऱ्याचं क्षात्र तेज सुद्धा तेवढंच प्रभावी होतं. कुणी मागे येण्याच्या मनात मध्ये नसायचेच, पण तरी सुद्धा वसिष्ठ ऋषी हे वृत्तीने अतिशय शांत स्वभावाचे, समंजस, सहनशील असे असल्यामुळे आपल्या कार्यात सतत व्यग्र असायचे. म्हणजे वाचन, लेखन, पठन, मनन, निरीक्षण, अनुभवांनी येणारं जे की अनुभूती म्हणतो आपण, स्वानुभूती, आणि त्याच्यातून सगळं संशोधन या कार्यामध्ये वसिष्ठ सतत व्यस्तच असायचे. त्यांनी बरंच काही लेखन केलेलं आहे. त्यांचे विषय म्हणजे वेदामध्ये त्यांनी जवळजवळ ऋग्वेदामधली 104 सूक्त ही वसिष्ठांनी एकट्यांनी लिहिलेली आहेत. तेव्हा धर्मशास्त्र, यज्ञ संस्कृती जी पूर्णपणे आज आपल्याकडे जी आहे ती यज्ञ संस्कृती ही वसिष्ठांनी भारतामध्ये रुजवलेली आहे. मंत्रशास्त्र, इतिहास आणि भूगोल, इतिहासाचं एवढं ज्ञान आणि सखोल ज्ञान भारताचा आता 5000 वर्षापूर्वी सुमार हे होऊन गेले त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास
त्याचा अभ्यासही त्यांनी सखोलपणे केलेला होता. आणि भूगोलाचं ज्ञान म्हणजे एवढं की खरं म्हणजे तेव्हा प्रवास वगैरे करणं सुद्धा शक्य नव्हते. पण तरीही भारतभूमीची सीमा कुठपर्यंत आहे, तर संपूर्ण सगळ्या समुद्रापर्यंत तिन्ही बाजूनी दक्षिणेकडे तिन्ही बाजूनी समुद्रापर्यंत भारतभूमीची सगळी सीमा ही आहे, हे त्यावेळेला सुद्धा ते सांगत असत. तेव्हा अशा रीतीने त्यांचा हे सगळे विषय आणि त्याचा सखोल अभ्यास, त्याच्यामध्ये आणखी त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी आर्य संस्कृती भारतात रुजवलेली आहे. आज जे आपण इथे राहतो हे संबंध सगळं जे आहे हे त्यांनी आपलं राहणं त्याला स्थिरता जी त्यांनी दिलेली आहे. आणि आणखी एक त्यांचं म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अ, कंबोज, यवन, बर्बर, शक आणि हरित, किरात अशा जातीचे म्हणजे अशा जंगल आदिवासी समाज असा सगळा तपोवनाच्या आजूबाजूला होता. आणि या सगळ्या लोकांचं अज्ञान बघून ते आपलं जे आश्रमाचं अध्ययन अध्यापन ते सांभाळून या सगळ्यांना ते शिकवण्याचं काम करायचे. आणि शिकवण्याचं काय, तर त्यांना प्रेमाने कसं एकमेकांशी वागावं, सहकार्य कसं करावं, हिंसा करू नये, कोणालाही लागेलसं बोलू नये, आणि एकूण परोपकार, दया, करुणा, त्याग या तऱ्हेने आपण कसं वागावं हे सतत शिक्षण ते स्वतः, त्यांची पत्नी अरुंधती, त्यांचा मुलगा, त्यांचे शिष्य हे रात्रंदिवस त्या सगळ्या लोकांना शिकवत असत. कारण प्रशासन जे राजा ही राजेशाही त्यांना पसंत नव्हती. त्यांना असं वाटायचं की स्वयंशिस्त पाळावी आणि स्वयंशिस्त पाळून अशा तऱ्हेने जर का अ, स्वयंशिस्त पालन करणार असं जर राज्य आपल्याला निर्माण करता आलं तर फारच चांगलं. इथे राजा नको, कोणी नको. परंतु हे सगळं स्वप्न हे उराशी बाळगून सुद्धा रात्रंदिवस मेहनत केली. पण शेजारी जो होता तो अत्यंत महत्वाकांक्षी, राज्याचा लोभ असणारा, राज्य विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणारा असा राजा विश्वामित्र, शेजारच्या अगदी सीमेला लागूनच असलेला, या विश्वामित्रांना सुद्धा ही वसिष्ठांचा शब्द सगळे मानतात. माझा मात्र शब्द फक्त कोण मानणार, तर माझ्याकडे असलेले नोकर. मी पैसे देतो, पगार देतो म्हणून ते माझा शब्द मानतात. परंतु सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा वसिष्ठांचा शब्द मानतात, वसिष्ठांना मानतात. माझा शब्दही मानला पाहिजे, मलाही ब्रह्मर्षी पद मिळालं पाहिजे, ही एक आस त्या विश्वामित्रांच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे सतत त्यांचं वय थोडं थोडं सुरू झालं. त्याला कारण म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे वेद काळामध्ये सुदास राजा हा खरा एक सम्राट, आणि दाशराज्ञ युद्ध हे त्या काळात खूप काही गाजलं. आणि मग त्या दाशराज्ञ युद्धाच्या वेळेला एका बाजूला सगळे जरी तेजहीन असले, पराभूत झालेले असले, तरी 10 राजे एका बाजूला आणि एकटा सुदास राजा एका बाजूला. परंतु वसिष्ठांची वाणीच अशी होती की ते बोलायला लागले ना की लोकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करायचे, तेज निर्माण करायचे. सुदास राजांनी त्यांना पहिल्यांदा राजपुरोहित म्हणून नेमलं आणि मग त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती की तुम्ही सगळ्या आमच्या सैन्याला आणि आमच्या सगळ्या प्रजेला तुम्ही सतत सारखं प्रेरणा द्यायची, तुम्ही त्यांच्याशी बोलायचं. वाणीच इतकी काही प्रभावी होती की ते जे बोलायचे त्याच्यामुळे सगळं सैन्य इतकं काही प्रेरणा त्यांना मिळाली. आणि युद्धामध्ये सुदास राजा एकटा विरुद्ध 10 राजे, पण तरी जिंकला कोण, तर सुदास राजा. सुदास राजाला यश मिळालं, तो जिंकला. परंतु आणखी राज्याच्या विस्ताराची हाव, आणि म्हणून त्यांनी त्यानंतर अश्वमेध यज्ञ करायचा ठरवला. आणि या अश्वमेध यज्ञाचे मुख्य पुरोहित कोण, तर विश्वामित्र. आणि त्यांनी या वसिष्ठांना त्या पदावरनं बाजूला केलं आणि विश्वामित्रांना राजपुरोहित म्हणून त्या वेळेला नेमलं. विश्वामित्र एकदम आनंदच झाला, कारण
वसिष्ठांना बाजूला केल्याने आपल्याला ते पद मिळालं. वसिष्ठ खूप शांत, सहनशील, बोलणार नाहीत काही, पण मनातून निराश झालेले होते. त्यांचा मुलगा शक्ती हा मात्र अतिशय रागावला. हा अपमान, आपल्या वडिलांचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्यामुळे ते सुप्त असं वैर वसिष्ठ, शक्ती आणि विरुद्ध विश्वामित्र असं सुप्तपणे सुरू झालं. त्याच काळामध्ये एकदा विश्वामित्र, अरे या ह्याच्यामध्ये इतके सगळे लोक आणि इतके शिष्य यांचं वेदाध्ययन चाललंय, शांतपणे चाललंय, बघूया तरी आश्रम म्हणून एकदम एक दिवस उन्हाच्या वेळेला, आणि ते सुद्धा शिकार करून आणि काही प्रवास करून असे आलेले 10,000 सैन्य घेऊन, रथ घोडे सैन्य आणि इतर अधिकारी अशा सगळ्यांना घेऊन त्यांच्या आश्रमात आहेत. आश्रमात आल्यानंतर राजपुत्र आलेला आहे असं म्हटल्यानंतर स्वतः वसिष्ठ त्यांच्या स्वागताला बाहेर आले आणि त्यांचे उठबस या बसा झालं, आदरातिथ्य झालं. आता थोडं पाणी वगैरे पिऊन झाल्यावर म्हणाले, आता आम्ही शांत झालो, आम्ही आता निघतो. नाही म्हणाले, भारतीय संस्कृती आहे, जेवायच्या वेळेला आलेला आहात तेव्हा अतिथी देवो भव, तुम्ही इथून जेवूनच जायचंय. विश्वामित्रांना वाटलं, अरे हा एक ऋषी आणि हा 10,000 लोकांना एवढे जेवण देणार कसं, आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 5-10 लोक आले तरी आपली केवढी धावपळ होते. 10,000 लोक आले आणि तरी सुद्धा कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, काही नाही. त्यांना सांगितले थोडा वेळ विश्रांती घ्या, जेवण तयार होईल. आणि खरोखरच अगदी थोड्या वेळामध्ये एवढ्या लोकांना पुरेल असं सुग्रास भोजन तयार झालं. कुठेही काहीही कोणाची गडबड आहे, काय आहे, काहीही जाणवलं नाही आणि सगळ्या लोकांना जेवण देऊन अगदी सगळे तृप्त झाले. जे लोक आलेले होते त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांना भेटवस्तू दिल्या गेल्या आणि मग विश्वामित्र हे तर जाणकारच, म्हणजे त्यामुळे हे कसं करता, हे कोणी केलं, कसं केलं, एवढे जेवण कसं केलं, कधी केलं, सारखं जो येईल त्याला विचारायचंय. प्रत्येक जण उत्तर द्यायचं, कामधेनू आहे ना, कामधेनू आहे ना. मग ती कामधेनू कोण? वसिष्ठांच्याकडे कामधेनू होती, पण कामधेनू कोण? तर ते आजूबाजूला असलेले जे सगळे मगाशी मी जे म्हटलं ना, शक, बर्बर, कंबोज, हरित, किरात, हे जे यवन आहे, हे सगळ्या आदिवासी समाजाचे असे ते लोक, आणि त्या लोकांनी भराभर एवढे जेवण तयार करून अगदी सगळं त्यांना वाढलेलं होतं. आणि मग हे मागतायत कामधेनू द्या, नाही म्हणाले मला काही देता येणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतायत 1,000,000 मी तुम्हाला गायी देईन, पण ती कामधेनू मला द्या. नाही म्हणाले, मला शक्य होणार नाही. आणि ते नाही म्हणतायत, ते आग्रह करतायत. शेवटी विश्वामित्रांनी सैन्याला खूण केली आणि सगळं सैन्य हे त्या शिष्यांच्या वर एकदम आक्रमण करायला लागले. एका क्षणामध्ये आजूबाजूचे लोक शस्त्र घेऊन धावून आले आणि त्या सगळ्या आदिवासी समाजाने वसिष्ठांनी सांगितलेलं नसताना सुद्धा सगळे आले आणि विश्वामित्रांच्या सैन्याबरोबर लढले. विश्वामित्र पराभूत होऊन पुन्हा परतले. हा राग मनात होता, राग होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आत्मपरीक्षण करण्याची सवय पण होती. आज मुद्दाम का हे मी जरा सविस्तर सांगणार आहे, कारण दशहरा आपण दशहरा साजरा करतोय. 10 आपल्याला म्हणायचंय की 10 दुर्गुण आपण आपले काढून टाकायचं ठरवलंय. विश्वामित्रांना सुद्धा जसे गुण होते ना तसे दोषही होते. मत्सर, द्वेष हा वसिष्ठांच्या विषयीचा इतका काही मत्सर आणि द्वेष होता. आणि त्यामुळे वसिष्ठांच्या विषयी त्यांना मत्सर वाटायला लागला की अरे मी सगळ्या सैन्याला पगार देतो तेव्हा ते माझ्या बाजूनी लढतात आणि ह्या काही पगार देत नाही, काही नाही, आपलं नुसतं अंगावर धावून गेलाय सैनिक म्हटल्यावर आपण होऊन सगळं हे लोक आले, असं कसं आहे, मग मला का नाही करतायत. ते लगेच तपश्चर्या करण्यासाठी राज्याच्या बाहेर गेले आणि मग त्यांनी सुद्धा आत्मसंयमी लोकांची एक संघटना त्या ठिकाणी तयार केली. आता ते तपश्चर्या म्हणजे मेहनत, सगळ्या प्रकारची मेहनत. तपश्चर्या म्हणजे नुसतं जपजाप्य करतायत असं नाही. आणि त्यामुळे ती तपश्चर्या त्या वेळेला त्यांनी अशी आत्मसंयमी लोकांची संघटना तयार केली आणि त्यांना वाटलं की आता माझ्या इथे पण अशी त्यांच्यासारखे लोक आहेत की जे आपणहून मला मदतीला येते. त्याच वेळेला ते जिथे राहत होते तिथे मेनका अप्सरा आली. मेनका अप्सरा अर्थात त्या तिचं आकर्षण त्यांना वाटायला लागलं.
त्या आकर्षणाचं रूपांतर शेवटी असं झालं, शारीरिक आकर्षण, आणि त्याच्यातूनच नंतर मेनकेला मुलगी झाली आणि त्या मुलीचा सांभाळ कोण करणार. आणि त्यामुळे मेनका म्हणाली मी जाणार. ते म्हणाले माझं सगळं हे काम आहे. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव एकदम झाली. नाही म्हणाले मी पण नाही सांभाळणार. दोघांनी मूल तिथेच टाकलं, निघून गेले. आणि मग कण्व मुनींनी ते बघितल्यानंतर त्या छोट्या बाळाला घेऊन ते आपल्या आश्रमात आले. ती मुलगी म्हणजे शकुंतला, जिने भरताला जन्म दिला आणि ज्या भरताने भारतावर काही वर्ष राज्य केलेलं होतं. तेव्हा असे हे विश्वामित्र पुन्हा आले. आणि आल्यानंतर बघतायत तो ह्यांचं वेदाध्ययन वसिष्ठांचं सगळं चालू आहे. आणि एक तर त्या म्हणजे वसिष्ठांचं घरच असं आहे, घराणं, की वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर, पराशरांचा पुत्र व्यास महर्षी, व्यास महर्षींचे पुत्र शुकाचार्य, या 5 पिढ्यांनी आपल्या भारतामध्ये आपल्याला इतकं काही वैचारिक देणगी दिलेली आहे. एकमेव घराणं असेल की ज्या 5 पिढ्या सतत सामान्य माणसांना काही चांगले विचार देत होते. त्यातली आता या वेळेला वसिष्ठ आणि वसिष्ठांचा पुत्र शक्ती हाही बोलण्यामध्ये अत्यंत तेजस्वी आणि वक्तृत्वाची कला अंगात असलेला विद्वत सभा होती. त्या विद्वत सभेमध्ये वसिष्ठ पुत्र शक्ती गेला. त्याच वेळेला विश्वामित्र सुद्धा आले. आणि विश्वामित्र आणि शक्ती यांचा काही संवाद म्हणजे वादविवाद झाले. आणि त्या वादविवादामध्ये शक्ती जिंकला, विश्वामित्र हरले. आणि विश्वामित्र हरल्यानंतर आजूबाजूला जे काही कोणी होते, अरे हा एक राजा आणि तो सांगतोय मी ऋषी म्हणून आणि ऋषींच्या ह्याच्यात आलाय, असं म्हणून थोडीशी टिंगल टवाळी त्यांची झाली. मनाला ते टोचलं त्यांच्या आणि म्हणाले की आपल्याला बोलता येत नाही काय, चला. आणि त्यामुळे पुन्हा तपश्चर्येला गेले. बघा, जे जे अवगुण असतील ते काढणं, दुर्गुण असतील किंवा कमी आहेत काही गुण, तर ते गुण पुन्हा आपल्यात येण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं. आणि त्यामुळे पुन्हा ते तपश्चर्येला गेले. त्यांचा म्हणजे जमदग्नी आणि विश्वामित्र हे मामाभाचे. आणि त्यामुळे आपल्या मामाची अशी लोकांनी टिंगल केले, त्यांना सहन झालं नाही. जमदग्नींनी अतिशय मेहनत करून ससर्परी विद्या स्वतः शिकून घेतली आणि ती विश्वामित्रांना शिकवली. ही ससर्परी विद्या म्हणजे काय, तर वक्तृत्व कला जी आपण म्हणतो ना, ती वक्तृत्व कला. जेव्हा वादविवाद सभेमध्ये जे बोलत असतात, मग कुठे थांबायचं, कुठे आपला आवाज वाढवायचा, कुठे पॉज घ्यायचा, कुठे आपण नम्रपणे बोलायचं आणि कुठे आक्रमकपणे बोलून दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढायचा, हे सगळं शिकावं लागतं. आणि तसे शिकण्याचे आता सुद्धा आपण बघतो कार्यशाळा असतात. तर त्यावेळेला हे सगळं शिकून घेतलं जमदग्नींनी आणि ते विश्वामित्रांना शिकवलं. त्यानंतर पुन्हा ससर्परी विद्येने युक्त असे विश्वामित्र पुन्हा आले. आणि आल्यानंतर पुन्हा विद्वत सभा झाली. त्या विद्वत सभेत शक्ती आणि विश्वामित्र यांचा जो वादविवाद झाला, त्या वादामध्ये विश्वामित्र जिंकले. त्यांना खूप आनंद झाला, अरे शक्तीला आणि वसिष्ठांच्या मुलाला मी हरवलंय, हाच मोठा आनंद त्यांना झाला. आणि मग असंच चाललं होतं. परत त्यांना सतत सारखं बाजूला इतकं ते तपोवन आश्रम इतक्या छानपणाने सगळं चाललेलं आहे, ते त्यांना म्हणजे मनात सलत होतं. आणि म्हणून पुन्हा त्यांनी आश्रमावर हल्ला केला. असे सतत वारंवार विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमावर आक्रमण करत होते. शेवटी एकदा शक्तीला म्हणजे आक्रमण केलं, इतकं जोरदार आक्रमण होतं की शक्तीला त्यांनी, इतर कोणी आणखी सैनिक होते, स्वतः नाही मारलं. ते आता आपल्याला माहिती आहे की अशी हत्या करायची असली की दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं जातं. तसंच त्यावेळेला सुद्धा शक्तीला मारलं इतर कोणाला तरी सांगून, आणि शक्तीची हत्या झाली. वसिष्ठांचे 101 शिष्य त्यांनाही घायाळ केलं. सबंध वसिष्ठांचा आश्रम पूर्णपणे मोडून तोडून टाकला. राहायचं कुठे. आणि म्हणून वसिष्ठ आता आयुष्यच नको हे कंटाळले. ते आता आपण जाऊया आणि आयुष्याचा शेवट करूया म्हणून पुन्हा जंगलात निघून गेले. त्यांची सून शक्तीची पत्नी ही गरोदर होती आणि अदृश्यंती तीही कुठेतरी, कारण तिलाही मारायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे तिलाही मारल्यानंतर काय पुढे होणार. आणि म्हणून ती तोंडावर
फडकं लपेटून ती वनातून अशी हिंडत होती. आणि वसिष्ठ ज्या वेळेला इकडे तिकडे हिंडत असताना त्यांना एक तरुण स्त्री अशी जाताना दिसली, म्हणून ते त्या दिशेने जायला लागले. जवळजवळ जातायत तो ती पण रडत रडत त्यांच्याच बाजूला येताना दिसली. आणि मग जवळ गेल्यावर त्यात ते विचारतायत, तो तोंडावरचा फडका काढला त्यांनी, अरे आपली सून अदृश्यंती. आणि मग तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले, अरे बापरे, आणि तू कशी काय इतकी धावत आणि इकडे तिकडे गेलीस. तिला गरोदर बघितल्यानंतर पुन्हा एक आशा त्यांच्या मनामध्ये, अरे आपल्या वंशाचा दिवा आहे, आपण त्याला आता वाढवूया आणि आपला वंश पुढे चालत ठेवूया. म्हणून पुन्हा त्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या आशेने अदृश्यंतीला घेऊन आले. अरुंधती त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर, आणि असे ते परत आले. पुन्हा आश्रम बांधला, पुन्हा वेदाध्ययन सुरू झालं. आणि यथावकाश अदृश्यंती प्रसूत झाली. तिला झालेला मुलगा म्हणजेच तेजस्वी बुद्धिमान असा पराशर. आणि मग ह्या पराशराचा सगळं वेदाध्ययन जे झालं ते त्यांनीच त्याला शिकवलं. आणि ते आपले तात आहेत असंच त्याला वाटत होतं. पण तो 10-12 वर्षाचा झाल्यानंतर अदृश्यंतीने एकदा सांगितलं की अरे ते तात म्हणजे तुझे वडील नाही आहेत, ते तुझे आजोबा आहेत. अरे मग माझे वडील कुठे आहेत? मग माझे वडील कुठे आहेत म्हटल्यावर तिने सांगितलं की दुष्ट प्रवृत्तीने त्यांना नष्ट केलेलं आहे. त्याबरोबर तो इतका रागावला की हातात शस्त्र घेऊन दुष्ट प्रवृत्तीने वागणाऱ्या लोकांना तो संपवत होता. काही काळ असा गेला, समजावून सांगितलं. आणि मग पुलस्त्य वगैरे असे जे ऋषी, त्या ऋषींनी त्याला समजावलं की तुझा जन्म यासाठी नाही, तू इतका बुद्धिमान आहेस, इतकं काही तुझ्यात तेज आहे आणि इतके काही वाणीला तुझ्या धार आहे, तर तू हे सगळं शिकवणं, व्याख्यानं देणं, प्रवचन देणं हे आणि लेखन करणं हे काम तू करायचेस, या मागे जाऊ नको. त्याला ते समजून आलं आणि त्याप्रमाणे आपलं जे काही वेदाध्ययन आणि जे अध्यापन ते तो करायला लागला. आता वसिष्ठ या तऱ्हेने सगळं चाललंय. आणि मग वसिष्ठांच्या बाबतीत पुन्हा विश्वामित्रांना पुन्हा तो राग आणि ते सगळं होतच. वसिष्ठांनी यानंतर परत वेदाध्ययन वगैरे चालू केलं. यांना सतत सारखं वाटत होतं विश्वामित्रांना की अरे यांना इतकं सगळं असून सुद्धा वसिष्ठ इतके आपण त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करून सुद्धा अजूनही ते त्यांचा आश्रम चालवतायत, विद्यार्थी येत आहेत, वेदघोष चाललेले आहेत, यज्ञ चाललेत आणि सगळं काही यथास्थित चालू आहे. हा राग मनात होता. आणि मग अशाच वेळेला पुन्हा त्यांच्या मनात आलं की त्यांना जर ब्रह्मर्षी म्हणून लोक मानतायत, मला का नाही मानत, माझ्यात काय कमी आहे. आणि पुन्हा ते तपश्चर्येला गेले. एक आहे की आपल्यामध्ये एखादा गुण येण्यासाठी माणसं कशा तऱ्हेने वागत असतात, अतिशय असामान्य अशा ह्या विभूती असतात. तर तसे ते पुन्हा तपश्चर्येला गेले. तपश्चर्येला गेले आणि डोळे मिटून सगळं चाललं. तो रंभा आली आणि ती सतत त्यांना आकर्षण वाटावं अशा तऱ्हेने नाचायला लागली. आणि मग ही अप्सरा, त्याचे डोळे पण उघडले नाहीत, एवढंच बोलले, तू दगड होशील. आता दगड होशील म्हटल्यानंतर एवढे रागावले. कामवासनेवर विजय मिळाला पण रागावर नियंत्रण नाही. स्वतःलाच परत आत्मपरीक्षण करत होते. अरे आपण रागावलो असं वाटायला लागलं. पुन्हा तपश्चर्येला सुरुवात. आणि मग तपश्चर्या बराच काळपर्यंत करत होते. त्यानंतर त्या वनामध्ये कुठे राहायचे, तिथेच काय जे अन्न शिजवता येईल किंवा काय जे खाता येईल ते असं सगळं ठेवलेलं असायचं. खूप भूक लागली, आता आता आपण काहीतरी खाऊया म्हणून जायला निघणार. इतक्यात एक कुत्रा त्यांच्याही पुढे धावत गेला आणि जे काही अन्न तयार केलेलं होतं त्या कुत्र्यांनी सगळं खाल्लं. पण विश्वामित्र रागावले नाहीत. तेव्हाच त्यांच्या मनात आलं, आता आपण क्रोधावर, रागावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि मग आता आपण ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचू शकतो असं त्यांना वाटायला लागलं. त्यानंतर मग अशाच तऱ्हेचे तपश्चर्या चालू आहे. आणि या तऱ्हेने वसिष्ठांचं सुद्धा सगळं काही त्यांचं वेदाध्ययन आणि हे सगळं चालू आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना इक्ष्वाकू कुळामधून बोलावणं आलं की तुम्ही राजपुरोहित म्हणून आमच्या वंशामध्ये काम करा. आणि ते त्यांनी सुरुवात केली.
परंतु एक त्यांचं स्वप्न होतं स्वयंशासित समाज निर्माण करणं. आपल्या आजूबाजूला जे सगळे आदिवासी आहेत आणि त्यांनी इतकं काही रक्ताचं पाणी म्हणतात किंवा तो काय म्हणतात दाताच्या कण्या करणं, अशा तऱ्हेने त्याने रात्रंदिवस शिकवलेलं होतं. मग हे लोक इतके जर का सदाचारी आणि सुसंस्कारित झालेले आहेत, तर आता जर का यांना इथेच ठेवलं तर विश्वामित्र सगळं ते काबीज करून टाकेल. म्हणून राजपुरोहित म्हणून जेव्हा त्यांनी ते स्वीकारलं, तेव्हाच हा सगळा प्रदेश त्यांचा, ह्या सगळ्या लोकांचा आदिवासी समाज जो, तो सगळा इक्ष्वाकू राजांच्या ताब्यात दिला आणि त्यांच्या राज्याला जोडून अतिशय सदाचारी संपन्न आणि म्हणजे सुसंस्कारित अशी प्रजा इक्ष्वाकू कुळाला आपोआप मिळालेली होती. यानंतर त्या काळामध्ये निबंधन नावाचा राजा इक्ष्वाकूंच्या अयोध्येच्या म्हणजे राज्यावर काही काळ राज्य करत होता. त्याचा मुलगा सत्यव्रत, हा सत्यव्रत लहानपणापासून त्याला इतके काही संस्कार केले जात होते, पण तरीही तो मुलगा जे वागायचा तसाच वेडावाकडा वागत होता. आणि मग या तऱ्हेने वागल्यानंतर त्याला निबंधन राजानी बरंच काही सांगूनही ऐकत नाही म्हटल्यानंतर आता काय करायचं, वसिष्ठांना विचारलं. वसिष्ठांनी समजावून सांगितलं, पण तो ऐकत नव्हता. आणि मग एक दिवस लग्न लागत असलेल्या एका मुलीला लग्नाच्या बोहल्यावरनच आणलं आणि तिचं अपहरण केलं. यानंतर त्याला बराच काही राजाला दोष दिला जाईल आणि ते इक्ष्वाकू वंशाच्या, म्हणून वडिलांनीच त्याच्या निबंधन राजांनी सांगितलं तो आता घरातून निघून जा. आणि त्याला दुजोरा दिला वसिष्ठांनी. वसिष्ठांनी म्हटल्यानंतर त्याला राग आला आणि त्यामुळे त्यांनी गायीचा वध करायचा प्रयत्न केला. हातून काय झालं, एक तर परस्त्रीचं अपहरण आणि आपल्याकडे गोहत्या बंदी आहे त्या काळात होतीच, आणि त्या गायीचा त्यांनी म्हणजे मारण्याचा प्रयत्न, वधच केला म्हणजे. आणि तिसरं म्हणजे वडील सांगत असून सुद्धा वडिलांची आज्ञा पाळली नाही, म्हणून पित्राज्ञेचा भंग, असे 3 गुन्हे त्याच्याकडून घडलेले होते. आणि त्यामुळे वसिष्ठांनी सांगितलं की ह्याला राज्याच्या बाहेर घालवून द्या. राजपुरोहित म्हणून असले तरी फक्त पूजा अर्चा नाही, तर राजाला राजकीय ह्याच्यामध्ये आणि सांस्कृतिक सामाजिक ह्याच्यात सल्ला देण्याचा अधिकार राजपुरोहितांना त्या काळात असायचा. निबंधन राजाला सुद्धा ते पटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला राज्याच्या बाहेर हकलून दिला. वनामध्ये राहत होता, दुष्काळ पडलेला आणि जेवण खाण सुद्धा नीट मिळत नव्हतं, परंतु तरीही त्याचे प्रयत्न सगळे चालले होते. आणि वसिष्ठांनी खूप काही त्याला बोलले, रागावले आणि मग जे काही शापवाणी झाली त्याच्यातनं त्याच्या कपाळावर 3 असे टेंगळं आली म्हणा किंवा त्रिशंकू म्हणून त्याला शेवटी म्हणायला लागले की खिळे टोचले गेले, अशा तऱ्हेचं वर्णन जुन्या वाङ्मयात आहे. पण ते खिळे ठोकले असतील असं नव्हे, टेंगूळ आलं असेल आणि तशी ती टेंगळं आली आणि त्यामुळे कपाळावर असे 3 ठिकाणी असे ह्या खुणा दिसायला लागल्यावर त्याला सत्यव्रत म्हणायच्या ऐवजी सगळे त्रिशंकूच म्हणायला लागले. आता हा त्रिशंकू इतके गुन्हे करून सुद्धा कंटाळला जीवनाला आणि मग म्हणाला की आता आपल्याला सदेह स्वर्गात जायला पाहिजे. मग त्यांनी विश्वामित्रांना आपल्या वसिष्ठ ऋषींना सांगितलं की मला सदेह स्वर्गात जायचंय, तर मला तसं तरी आता सदेह स्वर्गात जाऊ दे, मला आता जगायचं नाही. त्यांनी सांगितलंय सदेह स्वर्गात जायचं तर आधी पाप आहेत, ती पाप सगळी त्याचं प्रायश्चित्त घे आणि त्यानंतर तुला सदेह स्वर्गात जाता येईल. त्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला तयारच नव्हता. आणि मग त्यांनी नाही म्हटलं. मग विश्वामित्र त्याला भेटले, ते तपश्चर्येहून आलेले होते आणि ते घरात नसताना, दुष्काळाचा काळ असूनही आणि स्वतःला काही फार जेवायला मिळते असं पण नव्हतं, पण जे काही अन्न मिळत होतं त्यातलं काही भाग तो विश्वामित्रांच्या घराबाहेर नेऊन ठेवायचा त्यांच्या बायका मुलांसाठी, की त्यांची उपासना होऊ नये म्हणून. आणि हे बराच काळपर्यंत त्यांनी ते काम केलं. आणि त्यामुळे घरी आल्यावर विश्वामित्रांना कळलं की कोणीतरी एक माहिती नाही असा माणूस पण रोज अन्न आणून घराच्या बाहेर ठेवत होता आणि ते अन्न मुलांनी बायकोनी खाल्ल्यामुळे त्यांना जीवन जगणं शक्य झालं. आणि मग यानंतर हा भेटला एक दिवस आणि मग बोलता बोलता
त्यांना कळलं की ह्याच माणसानी आपल्या कुटुंबावर कुटुंबाला मदत केलेली आहे. त्यामुळे आता ह्याच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायलाच पाहिजे, त्याला मदत करायलाच पाहिजे. आणि त्यामुळे तो जेव्हा म्हणाला की मला सदेह स्वर्गात जायचंय, मी देतो ना तुला प्रवेश, हे लगेच. कारण काय, एक तर त्याचा ऋणातून मुक्त व्हायचं, आणि दुसरं म्हणजे वसिष्ठाने सांगितलं होतं की मी तुला जाऊ देणार नाही, कारण हा तुझे पाप आहे ते पाप आधी फेड, त्यानंतर तुला स्वर्गात प्रवेश मिळेल. आणि वसिष्ठांना विरोध करायचा हे तर सतत विश्वामित्रांचा विचारच सतत असायचा. त्यांनी सांगितलं हो मी तुला तो मिळवून देईन, त्याप्रमाणे त्याला स्वर्गात पाठवण्याची तयारी केली. परंतु त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. आणि मग परत तो आला. आल्यानंतर काही अटींच्यावर त्याला शेवटी पृथ्वीवरच राहायची परवानगी दिली गेली. वागणं सुधारलं. त्याची काही काळ निबंधन राजांनी सुद्धा त्याला काही काळ राज्य करायला परवानगी दिली. आणि मग हा त्रिशंकू सत्यव्रत काही काळ अयोध्येचं राज्यावर तिथे म्हणजे राज्य करत होता. आणि मग त्याचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर त्याला जो मुलगा झाला त्याचं नाव हरिश्चंद्र. हा हरिश्चंद्र, त्याची पत्नी मग जेव्हा मोठा झाला, लग्न झालं, आणि तारामती. त्या हरिश्चंद्र तारामती यांना बऱ्याच काळपर्यंत मूल होत नव्हतं. आणि मग काही प्रयत्न करून शेवटी मूल झालं. वरुणांनी सांगितलं की मूल झालेलं आहे, पण 16 वर्षापर्यंतच तुम्हाला त्याचा हे मिळेल, त्यानंतर नाही. आणि मग त्या अटीवर ठीक आहे, 16 वर्ष तर 16 वर्ष आपल्याला पुत्र लाभ होतोय, निदान तेवढं तरी एक वात्सल्याचा वर्षाव त्याच्यावर करता येईल. आणि म्हणून ते मूल जे आहे ते सांभाळलं, त्याचं नाव रोहित. आणि मग यानंतर 16 वर्षापर्यंत त्याच्याकडे वरून मागायला आला मुलगा की नाही, आत्ता नको, नंतर नंतर असं करता करता शेवटी ती 16 वर्ष उलटायची वेळ आली. आणि आता तर मूल द्यायलाच पाहिजे. मग आता काय करायचं. आणि तो रोहित जंगलामधनं वनामधनं फिरायला, म्हणजे धावायला लागला की आता मला मरायचं नाही आहे, आता काय करायला लागणार, तर त्या यज्ञवेदीवर मला दिलं जाईल, तर मला यज्ञवेदीवर देऊ नका. आणि म्हणून लोकांनी सुचवलं की अरे त्याला कशाला, तो राजपुत्र आहे ना, मग एखादा गरीबाचा मुलगा मिळाला तर बघा ना, कसं गरीबावर अन्याय होतो तो पहा. गरीबाचा मुलगा, आणि खरोखरच दुष्काळ खूप होता, अन्न नाही. आणि अशा स्थितीत एक अजिगर्त नावाचा एक गरीब माणूस आपली 3 मुलं आणि बायको असे सगळ्यां जात होते वनातून. एकाने त्याला विचारलं की एक मुलगा आम्हाला देणार का. तर म्हणाला हो. कशासाठी. नाही आम्हाला पाहिजे, आम्ही पैसे देऊ. लगेच तयार झाला. तर बायकोनी सांगितलं की धाकट्याला नाही, धाकटा माझा प्रिय आहे. तो म्हणाला मोठा मला प्रिय आहे, म्हणजे देणार कोणाला, मधल्या मुलाला. आणि तो मधला मुलगा शुनश्रेष्ठ, आणि त्याला अजिगर्तनी ताब्यात दिला. आणि त्यानंतर ह्याला या हरिश्चंद्रच्या त्या राजवाड्यात आणलं गेलं. यज्ञ सुरू झाला, सगळी विद्वत सभा जमलेली. आणि त्यावेळेला वसिष्ठ ऋषी आलेले आहेत आणि विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. तो मुलगा बिचारा त्या यज्ञ वेदीवर बांधलेला आहे, आणि तो इतका आक्रोश करतोय की मला मारू नका, मला जगायचंय, मला वाचवा, मला वाचवा, असा आक्रोश चाललाय. इतका रडतोय आर्तपणे. सगळ्यांना असं वाटतंय की तो मुलाला त्याला यज्ञवेदीवर आता बळी देता कामा नाहीये. पण कोणी बोलू शकत नव्हतं, कोणी बोलतच नव्हते, सगळे ऐकत होते. डोळ्यात पाणी सगळ्यांच्या की अरे आता याला यज्ञामध्ये बळी दिला जाणार. पण विश्वामित्र उभे राहिले. ज्या विश्वामित्रांनी क्रूरपणे वसिष्ठांच्या शक्तीला मारलं, तेच वसिष्ठ किती दयाळू झाले. आणि त्या मुलाला त्यांनी सांगितले की तुला यज्ञवेदीवर बळी दिला जाणार नाही. आणि सगळ्यांना समजावून सांगितले की यज्ञामध्ये याला बळी द्यायचा नाही. त्याबरोबर त्याची त्या यज्ञवेदीवरून खाली सुटका केली गेली. तो बिचारा इतका थरथर थरथर कापत होता. आणि त्यांनी मग विचारलं की मला वाचवलं, पण मी आता कोणाचा मुलगा. त्याबरोबर कोणतरी एक जण सभेमधलं म्हणाले अरे तू तुझ्या आई वडिलांचा मुलगा. अरे त्यांनी तर मला विकलंय, मग मी कसा जाऊ त्यांच्याकडे. मी नाही जाणार. किती स्वाभिमान बघा, 12-13 वर्षाचा मुलगा असून सुद्धा. मग त्यानंतर परत तो म्हणाला मी कोणाचा मुलगा. आणखी एक जण म्हणाला तू हरिश्चंद्राचा मुलगा. तो म्हणाला हरिश्चंद्र तर मला बळी देत होते, मग मी त्यांचा कसा मुलगा.
वसिष्ठ पटकन म्हणाले की अरे ज्यानी तुला वाचवलं ना त्या विश्वामित्रांचा तू मुलगा आहेस. असं म्हटल्यानंतर पुढे म्हणाले धन्य आहे त्या विश्वामित्राची. हे शब्द वसिष्ठांच्या तोंडून आले आणि विश्वामित्रांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, जागेवरून उठले आणि वसिष्ठांच्या पुढे गेले आणि हातात हात घेतले. ही दोन असामान्य अशा व्यक्ती एकत्र आल्या आणि दोघं कितीतरी वेळपर्यंत हातात हात घालून उभे होते. बाकीचे सगळे विद्वज्जन ते दृश्य बघत होते. इतका काही आनंद सगळ्यांना झालेला होता. ब्राह्मण आणि क्षत्रिय एक झालेले आहेत, ते मनोमिलन झालेलं आहे. इतका भारत देशाच्या दृष्टीने तो भाग्याचा क्षण होता. आणि मग दोघे जण एकत्र आले. एकत्र आल्यानंतर मग आता पुढे आणि त्यानंतर त्या मुलाला बाजूला केला. त्यानंतर विश्वामित्रांनी काही दिवसानंतर दत्तक विधान केलं आणि त्याला देवरात म्हणून नाव दिलं. आपल्या मुलांच्या बरोबरच त्याला वाढवलेलं आहे. आता यानंतर जेव्हा दोघेही हे एकत्र आले तेव्हा भारतीय राजकारणाला फार मोठी चांगली शुभदायक अशी कलाटणी मिळाली. त्या काळामध्ये वसिष्ठ मुनी हे इक्ष्वाकू वंशाचे राजपुरोहित होते आणि त्या काळामध्ये त्यानंतर त्यांनी राजपुरोहित म्हणून जे काम केलेलं होतं त्यात निबंधनाने काही काळ फक्त काही काही म्हणजे काही महिनेच तो फक्त राजा म्हणून काम करत होता. परंतु यानंतर वसिष्ठ राजपुरोहित म्हणून काम करत होते. विश्वामित्र आपल्या कामाला सुरुवात करत होते. परंतु त्या काळात दुष्ट शक्तींचा एवढा त्रास ऋषीवर्यांना होत होता. यज्ञ करायला सुरुवात केली की हे दुष्ट राक्षस यायचे. यज्ञामध्ये कधीतरी त्या प्राण्यांचं कुच्या मारलेल्या रक्तच आणून टाकायचं, कधीतरी मांसाचा गोळा आणायचा आणि तो यज्ञात टाकायचा, यज्ञ बिघडवून टाकायचा. थोडक्यात म्हणजे जो सफल होत आलेला यज्ञ बिघडवून टाकायचा. आणि असं सगळं होत होतं. वसिष्ठांना विश्वामित्रांना यज्ञ तर करायचा होता. सुबाहू आणि मारीच हे तर फार म्हणजे मोठे राक्षस बलदंड आणि ते त्यांना त्रास देत होते. त्यांचा एकही यज्ञ यशस्वी होऊ देत नव्हते. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता वेदाध्ययन करून दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे आता आलेले आहेत आणि वसिष्ठांचं तर आपलं मनोमिलन झालेलं आहे. त्यामुळे ते दशरथाला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की राम लक्ष्मणांना माझ्या बरोबर तुम्ही वनात पाठवा, माझ्या सिद्धाश्रमात त्या दोघांना मी घेऊन जातो आणि जे यज्ञ करताना सुबाहू मारीच हे राक्षस मला त्रास देत आहेत तर त्याचा बंदोबस्त ही मुलं करतील. दशरथांनी त्यांना सांगितलं नाही नाही, मला तर उतार वयात मुलं झालेली आहेत. राम लक्ष्मणाला मी तुमच्याबरोबर पाठवणार नाही. ती सुकुमार मुलं 16-17 वर्षाची आणि त्यांना कसं शक्य आहे, एवढ्या बलदंड अशा राक्षसांना मारणं शक्यच नाहीये. माझी मुलं मी तुमच्याबरोबर पाठवणार नाही. त्याबरोबर पुन्हा विश्वामित्र रागावले, काहीतरी अदवतबद बोलत निघून गेले. वसिष्ठ ऋषी हे राजपुरोहित असल्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा दशरथांना भेटायला गेले आणि दशरथ राजाला सांगितले की आता ही मुलं वेदाध्ययन करून आलेली आहेत, माझ्या जवळ ते शिकलेले आहेत, सुसंस्कारित आहेत. परंतु याच्यानंतर जेव्हा ते राज्य करतील त्यावेळेला त्यांना धनुर्विद्या शस्त्रास्त्र विद्या ही यायला पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने ते अगदी आवश्यक आहे आणि विश्वामित्र त्यांना बोलवत आहेत म्हणजे ते नक्की त्यांना धनुर्विद्या आणि शस्त्रास्त्र विद्या शिकवतील आणि मुलं चांगली तयार होतील. एकीकडे सुसंस्कारित अशी मुलं आणि एकीकडे शस्त्रास्त्रांनी सगळं शस्त्रास्त्र विद्येनी धनुर्विद्येनी संपन्न असलेली अशी राज्य हे चांगल्या प्रकारे करतील. तर तुम्ही अगदी विनासंकोच त्यांना पाठवा, कसल्याही तऱ्हेची शंका घेऊ नका. मग आता राजपुरोहित असा सल्ला देतायत म्हटल्यानंतर दशरथ राजांनी सांगितलं ठीक आहे, बोलवा विश्वामित्रांना. त्याप्रमाणे विश्वामित्रांना अगदी सन्मानपूर्वक बोलावलं जातं. त्यांना खूप आनंद होतो आणि मग एका शुभ दिवशी विश्वामित्रांच्या बरोबर राम लक्ष्मणांना त्यांच्या बरोबर सिद्धाश्रमाकडे पाठवलं जातं. आता विश्वामित्र
हे इतके चांगल्या तऱ्हेने, म्हणजे आदर्श गुरु आणि शिष्य अशी जोडी म्हणायची असेल तर ती विश्वामित्र राम लक्ष्मण. कारण रस्त्यातून जात असताना गप्पा मारत मारत त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. रस्त्यातून जंगलातून जात असताना मग ते भारताचा इतिहास काय आहे, भारताचा भूगोल काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, भारताच्या रूढी काय आहेत, परंपरा काय आहेत, ह्या सगळ्याचं शिक्षण ते बोलता बोलता देत होते. त्यांनी गंगावतरणाविषयी सुद्धा रामलक्ष्मणांना सांगितलं. सगर राजाची कथा सांगितली. भगीरथ राजांनी कसे प्रयत्न केले तेही सांगितलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते मुलांना शिकवत होते, सांगत होते आणि असेच ते पुढे पुढे जात होते. त्यांना काळजी त्या दोन सुकुमार मुलांची. आता वनातून जायचंय, काट्याकुट्यातून जायचंय आणि कधी जेवण मिळेल, कधी खायला मिळेल, कधी नाही, कधी झोपायला मिळेल, कधी नाही. आणि त्यामुळे बला आणि अतिबला ह्या विद्या त्यांनी ते जाता जाता त्यांना दोघांनाही शिकवल्या. त्यामुळे ज्या जोपर्यंत ते पुढे पुढे जात होते, कधी झोप मिळाली नाही तरी मुलं थकत नव्हती. ही दोन्ही मुलं त्यांच्या बरोबर जात होती आणि सगळं वर्णन करतायत आणि म्हणाले आता आपण आलोय ना, ते हे निर्जन वन आहे, ताटकेचं वन आहे असं म्हणतायत. तोच ती ताटका त्यांच्या पुढे एकदम आली. ती ताटका ही सुकेतू या यक्षाची मुलगी, अतिशय सुंदर अशी होती. तरुण वयात तिचा पती निधन झाला आणि त्यानंतर ती वेडीपिशी म्हणतात तसं झाल्यामुळे दिसेल त्याला म्हणजे दुष्ट प्रवृत्ती वाढीला लागली तिची आणि त्यामुळे त्या दुष्टाव्यामुळे तिने त्या वनामध्ये असलेली माणसं सुद्धा तिच्या भीतीने निघून जायला लागली आणि इतकं गजबजलेलं ते वन, पण तिच्यामुळे ते निर्जन बनलं. आणि अशा निर्जन वनातून हे जायला निघालेत. ताटका समोर आल्यावर ती लगट करते राम लक्ष्मणांशी. ते दूर दूर होत आहेत. पुन्हा ती त्यांच्या जवळ जाते आणि मग असं करता करता मग राम काय लक्ष्मण तिला मारायला लागतायत. परंतु ती मारणं म्हणजे कसं, एक एक झाड उपटायचं आणि झाडाच्या फांद्या अंगावर टाकायच्या. दगड नुसते एवढे दगड नाही, असे मोठे मोठे उचलायचे आणि ते फेकायचे. आणि मग असं हे सगळं चुकवत चुकवत मग शेवटी असह्य झालं. तेव्हा विश्वामित्रांनी आज्ञा केली रामाला की ताटकेला. रामचंद्रावर खरं म्हणजे आरोप केला जातो त्यांनी स्त्रीला कसं मारलं, परंतु आपल्या प्राचीन ग्रंथामधून सांगितलेलं आहे आतताईनम आयांतम हन्यादेव अविचारेन. जर एखादा आतताई माणूस तुमच्या अंगावर धावून आला तर स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला जागच्या जागी मारा. हे आपल्या प्राचीन ग्रंथातून सांगितलंय आणि स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून शेवटी ताटकेला मारलं गेलं. ताटकेसला मारलेली बातमी कळल्यानंतर एका बलाढ्य अशा कुटुंबातली, राक्षस कुटुंबातली अशी ती मुलगी आणि त्यामुळे सगळं राक्षस घराणी अशी जरा घाबरली आणि ते पुढे गेले. त्यानंतर सिद्धाश्रमापर्यंत पोचले. जे काही अपत्य आल्या त्या सगळ्या आपत्तींना कसं पार करायचं आणि अस्त्र एक एक शिकवली, वायव्यास्त्र आणि धनुर्विद्या शिकवली, कशा रीतीने आपण वेध घ्यायचा असतो आपल्या ह्याचा शत्रूचा, ते सगळं शिकवत शिकवत सिद्धाश्रमापर्यंत पोहोचले. सिद्धाश्रमात गेल्यानंतर लगेच सगळी यज्ञाची तयारी सुरू. लगेच 2-3 दिवसामध्ये यज्ञाची सुरुवात त्यांनी केली पण. आणि यज्ञ पुरा व्हायच्या आधीच तिथे सुबाहू आणि मारीच्या आधी ते बाहेर दोघं जण त्या झोपडी, त्यांची त्या झोपडीच्या बाहेर दोघं जण रात्रंदिवस पहारा करीत होते राम लक्ष्मण. आणि ते दोघे आल्याबरोबर जे काही रामाने असं काही शस्त्र मारलं की ते वायव्यास्त्र, की ते दोघे इतके दूर म्हणजे पडले जाऊन की यांचा तो यज्ञ पुरा होईपर्यंत ते येऊ शकले नाहीत. आणि त्यानंतर कुठे समुद्राच्या काठी वगैरे त्यांना जे भिरकावून दिलं ते, आणि त्यानंतर यज्ञ पूर्ण झाला, सफल झाला. अजून काही त्यांना जे काही रामलक्ष्मणांकडून करून घ्यायचं होतं ते सगळं केलं. आणि मग म्हणाले आता आपण जाऊया फिरायला. आणि फिरायला जायचं तर आता कुठे जाऊया, जवळ मिथिला नगरी आहे. तेव्हा मिथिला नगरीमध्ये आता आपण जनक राजांच्या सहज भेटीला जाऊया. हेतू वेगळा असेल हे कदाचित विश्वामित्रांचा, परंतु भेटीला म्हणून गेले आणि सहजपणे त्यांना सांगितले
की ते धनुष्य कुठचं आहे ना, रामाला दाखवा जरा. आणि त्याबरोबर ते धनुष्य काढलं बाहेर. रामाने सहजपणे ते शिवधनुष्य वाकवलं. ते शिवधनुष्य वाकवल्यानंतर माझी जी अट होती ती पुरी झाली. मी माझ्या मुलीसाठी अट ठेवली होती. जनक म्हणाले की माझ्या म्हणजे जो कोणी हे शिवधनुष्य वाकवील त्याला माझी मुलगी सीता ही माळ घालील असं मी अट ठेवली होती. आणि या मुलांनी ती केलेली आहे पूर्ण. तेव्हा माझी सीता आता या रामाला वरमाला घालील. तर त्यांनी लगेच त्यावेळेला सांगितलं रामानी, माझ्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. आत्ताच्या काळातला मुलगा असता की चला विवाह करतायत ना करून घ्या, मग आई वडिलांना भेटायला जाऊया नंतर, असंही म्हणाला असता. पण राम किती म्हणजे आज्ञाधारक. त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना आईला सगळ्यांना कळवायला पाहिजे. त्याबरोबर निरोप गेला अयोध्येला. आणि मग दशरथ राजा, सगळ्या त्यांच्या राण्या, त्यांचे पदाधिकारी, सैन्य थोडं, महत्वाची अशी माणसं आणि राजपुरोहित वसिष्ठ ऋषी हे सगळे जण आपला सगळा तो लवाजमा रथ आणि घोडे आणि अशा यांनी कधी थाटामाटात सगळेजण मिथिला नगरीमध्ये आले. किती दूरदर्शी स्वभाव दशरथ राजांचा. आणि त्याच वेळेला सल्ला देणारे विश्वामित्र आणि वसिष्ठ मुनी. जनकाची कन्या सीता हिचा विवाह ठरलेला, परंतु त्याच मांडवामध्ये तिची धाकटी बहीण उर्मिला हिचाही विवाह करायचा ठरला आणि तो लक्ष्मणाबरोबर करायचा ठरला. मिथिला नगरीचे जनक राजे, त्यांचा कुंभध्वज हा त्यांचा जो भाऊ, त्या भावाच्या 2 मुली, एक पांडवी आणि दुसरी श्रुतकीर्ती, या दोघींचे विवाह सुद्धा त्याच मांडवात भरत आणि शत्रुघ्न यांच्या बरोबर झाले. आणि असे 4 विवाह एकाच मांडवात एका वेळेला झाले. आणि इतका काही सुंदर असा विवाह सोहळा झाला. आणि त्यानंतर ही सगळी मंडळी पुन्हा अगदी अयोध्येला जायला निघाली. अयोध्येला गेली आणि त्यानंतर काही काळानंतर मनात विचार आला की आता आपण वृद्ध झालेले आहोत, तेव्हा आता रामाला राज्याभिषेक करायला पाहिजे. आणि म्हणून राज्याभिषेक करायचा विचार केला. तो मध्येच विघ्न आलं आणि कैकेयीने सांगितलं की नाही, माझा मुलगा भरत हा राज्यावर येईल आणि राम हा वनवासाला 12 वर्ष वनवासाला जाईल. आणि ही तिचे जे काही 2 वर मागायला तिने ठेवले होते तसेच, की मी नंतर बरोबर वेळ आली की मागेन, आणि त्याप्रमाणे तिने ते मागितले. त्या वराप्रमाणे राम वनवासाला जायला लगेच निघाला. कारण दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक व्हायचा होता. सगळं काही राजवाड्यात इतकी आणि अयोध्येमध्ये सगळी राज्याभिषेकाची तयारी. आणि हे विघ्न आलं. पण अतिशय आनंदाने राम निघाला. सीतेने हट्ट केला नाही मी येणार. आणि लक्ष्मण म्हणाला दादाची काळजी घ्यायला मी असायलाच पाहिजे. त्यांनी पत्नीला विचारलं सुद्धा नाही आणि निघाले. 3 जण निघाले आणि 12 वर्षपर्यंत वनवास भोगत होते. त्या काळात आलेल्या ज्या अडचणी, अनेक राक्षसी वृत्तींना त्यांना तोंड द्यावं लागलं. आणि खरं दूषण हे जे राक्षस आणि हे एकटे एकटे आले नाही, हजारो राक्षस सैन्य बरोबर घेऊन आले. पण राम लक्ष्मण यांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना बाणाची अशी काही त्यांना धनुविद्या विश्वामित्रांनी शिकवलेली होती की एका वेळेला सुद्धा 10-10 बाण मारता येतील आणि 10-20 माणसांना ते गारद करू शकतील. अशा तऱ्हेची धनुर्विद्या, अशा तऱ्हेची काही अस्त्र टाकली की जी अस्त्रांच्या मुळे शत्रू गारद होईल. आणि असं करून खरं दूषण मग कबंध समोर आला, त्याला मारलं. मध्येच संकट आलं ते म्हणजे मारीच्या राक्षसांनी काही मृगाचं, सोनेरी मृगाचं असं एक सोंग घेतलं आणि तो आला मध्येच आणि सीतेला रावणाने पळवून नेली. रावणाने नेली हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता, कोणी नेली. कारण हे जंगलामध्ये काही अन्न पाणी शोधण्यासाठी गेलेले. खरा लक्ष्मणाला ठेवलं होतं, पण लक्ष्मणाला आवाज आला वाचवा वाचवा असा तऱ्हेने, त्याला रामाचा आवाज वाटला आणि म्हणून तो त्यामागे धावला आणि इकडे सीतेला पळवून नेली. सगळी संकट ही वनवासामध्ये आली. परंतु या प्रत्येक संकटाला रामाने तोंड दिलं. खरं म्हणजे अयोध्येला कळवलं असतं
की सीतेला असं असं पळवून नेलंय, तात्काळ मला मदत पाठवा. स्वाभिमानी किती, त्यांनी कुणालाही कळवलं नाही. आणि जी काही मैत्री करता येईल तिथल्या वानर समाजाची मैत्री, सुग्रीव वाली, आणि त्यात वालीचं सुद्धा, त्याचं वालीचं पटलंच नाही. वालीचा वध त्यांनी केला, सुग्रीवाला राज्य दिलं. म्हणजे ह्या सगळ्या सुग्रीवाची पत्नी वालीनी कुठेतरी हे करून ठेवलेली, लपवून ठेवलेली. त्यामुळे सुग्रीव आणि तो समदुःखीच होते. पण आपलं दुःख जवळ बाळगलं नाही, तर त्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी पहिला प्रयत्न केला. ही जी सगळी शिकवण ही राम लक्ष्मणांना मिळाली. ही मिळाली ती घरातले संस्कार होतेच, त्याही पेक्षा वसिष्ठांनी सुसंस्कार केलेले आणि जे आक्रमक वृत्ती आणि जे धनुर्विद्या, शस्त्रास्त्र विद्या ही शिकवली विश्वामित्रांनी. तेव्हा अशा रीतीने अगदी शेवटपर्यंत हे रामाचं संकट राहिलं. आणि त्यानंतर जेव्हा त्याला कळलं की रावणानीच तिला नेलेली आहे, तेव्हा रावणाचा वध करण्यासाठी लंकेला गेलेले आहेत. आणि त्यानंतर रावणाचा वध करून सीतेला पुन्हा परत आणलेले. हे जर सगळा रामाच्या म्हणजे रामराज्यात परत आल्यानंतर सुद्धा आणली, तेव्हा सुद्धा तिला अग्नी, तिला ताऊन सुलाखून निघालेली आहे. ती अग्नीत उडी घेतली तरीही ती बाहेर आली. म्हणजे हे तिचं पावित्र्य किती आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न तिने पण केलेला आहे. त्यानंतर परत तिच्यावर आरोप केला गेला. त्या आरोपाला सुद्धा रामानी, अरे मी काय, एकदा झालंय ना, एकदा आम्ही परीक्षा बघितली, आता काय परत परीक्षा बघायची नाही. एक प्रजाजनांनी जरी शंका घेतली तरी सुद्धा रामानी त्या तिच्या त्या माणसाच्या शंकेनुसार तिचा त्याग केलेला आहे. अर्थात तो न्याय अन्याय याचा विचार आता करायचा नाहीये, परंतु तरी सुद्धा सीतेने ते मानलं. त्यानंतर मुलांना जन्म दिला आणि ती वाल्मिकींच्या आश्रमात राहत होती. आणि वाल्मिकींच्या आश्रमात राहिल्यानंतर वाल्मिकी त्यावेळेला संपूर्ण सगळं रचना जी करत होते, ती रामायणाची रचना करत होते. त्या काळामध्ये ही रामाची पत्नी आहे हे त्यांना माहिती होतं, बाकी कुठेही कोणाला माहिती नव्हतं. आणि मग ती मुलं त्यांना शिकवलं त्यांच्याच आश्रमात. आणि जे रचलेलं आहे ते तुम्ही गा आणि ते रामाच्या समोर गा असं म्हटल्यानंतर सीताही बरोबर गेली. रामाने तिला बघता क्षणीच तिच्या डोळ्यातनं इतके अश्रू आले आणि तिथेच तिने भूमीमध्ये आपल्याला गाडून घेतलेलं आहे. तिचा तर अंतच झालेला आहे. परंतु त्यानंतर लव कुश हे मात्र रामानी त्यांचा स्वीकार केलाय. आणि राम जे राज्य ते त्यानंतर पुन्हा लक्ष्मणाची मुलं, शत्रुघ्न भरताची मुलं, हे सगळे त्यानंतर सुद्धा करत काय होते तर सामान्य लोकांच्या कल्याणासाठी सतत तत्परतेने काम करत होते. इक्ष्वाकू कुळाची रचनाच अशी की ते प्रजाहित तत्पर आणि पुन्हा प्रजेचं कल्याण करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे असे होते. हे रामराज्य निर्माण झालं. हे रामराज्य निर्माण होण्याचं कारण राम म्हणजे सुसंस्कार केले वसिष्ठ मुनींनी, वेदाध्ययन केलेलं होतं. पण राजा म्हटल्यानंतर धनुर्विद्या, अस्त्रशस्त्र विद्या येणं आवश्यक होतं. ही विश्वामित्रांनी शिकवली. म्हणून वनवासाला गेल्यानंतर त्यांना जीवन जगणं त्या मनाने शक्य झालं. आणि रावणाचा वध सुद्धा म्हणूनच राम करू शकला. लक्ष्मण आणि बाकीचे जे कोणी सगळे मदतीला आलेले या सगळ्यांना जे काही काम करता आलं युद्धामध्ये ते सगळं केवळ आणि केवळ वनामध्ये राम लक्ष्मण राहिले आणि वनामध्ये ज्या सगळ्या लोकांची मैत्री केली त्या खातर करता आलं. रामायणाची ही रचना. परंतु रामराज्य आपला विषय वसिष्ठ विश्वामित्र यांचं वैर होतं. त्यावेळेला भारत देशामध्ये अनेक उलथापालथी झालेल्या होत्या. आज आपल्यालाही माहिती आहे, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपण बघतो ज्या वेळेला जातीभेद उफाळून येतात त्यावेळेला इतकी काही अस्थिरता निर्माण होते. पण तेच सगळेजण एका हातात हात घालून जर काम करायला लागले तर देश उन्नतीला जातो. आणि ते हे वसिष्ठ विश्वामित्र एकत्र आल्यानंतर हे
झालं. आणि म्हणूनच रामराज्य, आपण म्हणतो रामराज्य यायला पाहिजे, ते रामराज्य यायला पाहिजे, प्रश्नच नाहीये. परंतु रामराज्य येण्यासाठी आपला जो अहंकार आहे ना, तो अहंकार काढायला हवा. दुराग्रह असतो, मी नाही बदलणार, पण ते बदलायला पाहिजे. आपले जे दोष आहेत ना, ते दोष काढून टाकायला पाहिजेत. आपण सगळे एकच आहोत, ही भावना जागृत व्हायला पाहिजे. मी माझ्या देशासाठी काहीतरी करणार आहे, मी जर असा वागलो तर माझ्या देशाचं नुकसान आहे, ही भावनाच मनामध्ये निर्माण होत नाही. ती भावना निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती जर झाली तर मग रामराज्य यायला वेळ लागणार नाही. वसिष्ठ विश्वामित्र यांचा विचार करत असताना आज आपल्याला दशहरा, गंगा दशहराच्या निमित्ताने बघायचंय. वसिष्ठ एकमेव अशी व्यक्ती की ज्यांनी क्षत्रिय म्हणून जन्म घेतला, परंतु त्यांना म्हणजे जसे वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत तसा मी सुद्धा ब्रह्मर्षी व्हायला पाहिजे, माझाही शब्द मानला पाहिजे, ही जी आस होती ती वसिष्ठांच्या कडून त्यांना हे ब्रह्मर्षी पद मिळालेलं होतं. आणि त्यामुळे तो जो आनंद त्यांना झाला, मला वाटतं एखादंच असं उदाहरण असेल. आणि म्हणून चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा, हे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की चातुर्वर्ण असले तरी सुद्धा ते जन्मानी नाहीत, तर गुण आणि कर्मानी आहेत. तसं गुणांनी त्याने आपले दोष काढून टाकले. खरं म्हणजे अवगुण होते, मत्सर होता, द्वेष होता, राज्याचा म्हणजे राज्य विस्ताराचा लोभ होता, आसक्ती सगळी होती, पण अहंकार होता, हे सगळं काढून टाकलं. आणि विश्वामित्र हे वसिष्ठांसारखेच दयाळू, कनवाळू, कृपाळू आणि सहनशील आणि सगळ्या तऱ्हेनी वेदाध्ययन तर केलेलंच होतं. आक्रमक होते म्हणजे राजा म्हणून ते जन्माला आलेले राजपुत्र म्हणून, परंतु मनामध्ये इच्छा ब्रह्मर्षी होण्याची ती त्यांची पुरी झाली, हे सगळे दोष काढले. म्हणून आज आपणही वसिष्ठ विश्वामित्रांचं हे जीवन चरित्र, काही घटना मी सांगितल्या, काही घटना सगळ्याच काही आपल्याला सांगता याला, कारण 9:15 झाले, एक 5 मिनिटं आणखी खरं म्हणजे हरकत नाहीये. परंतु वसिष्ठ विश्वामित्रांचं हे जे आपण मनोमिलन बघितलं, असं मनोमिलन ज्या ज्या ठिकाणी होत असतं त्या त्या ठिकाणी देशाचा विकास, देशाची उन्नती ही भराभर होत असते. आणि म्हणूनच आपल्या मनामधले जे दोष असतील, मत्सर असेल, द्वेष असेल, अहंकार असेल, मी त्या दिवशी सांगितलं ते आळस, हे जे दोष आहेत हे आपण गंगा दशहराच्या निमित्ताने आपण काढून टाकायला पाहिजे. आपल्याला आज फक्त ऋषी महात्म्य, माझं हे पुस्तक आहे, या ऋषी महात्म्य पुस्तक याच ठिकाणी याच व्यासपीठावर त्याचं प्रकाशन 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे. तुम्हाला कोणाला जर पुस्तकं घ्यायची असली तर 50% कन्सेशननी तुम्हाला पुस्तकं मिळतील. तिथे काउंटरची दिलेली आहेत. तर तुम्हाला पाहिजेत तर एक ऋतू, सण, उत्सव, व्रत आणि ऋषी महात्म्य. आज आपण वसिष्ठ विश्वामित्र आणि रामराज्याचा पाया असा इतका विचार केला. उद्या आपल्याला नामदेव महाराजांचा संपूर्ण सगळा जीवनचरित्राचा भाग बघायचा आहे. परवा आपल्याला पुन्हा विचार करायचा आहे, तो म्हणजे भगवान परशुराम. त्यानंतर एकनाथ महाराजांच्या विषयी पाहायचंय. त्यानंतर योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास स्वामी. तेव्हाही विषय थोडा मोठा आहे, पण तरी सुद्धा आपण इतके सहनशीलपणाने आणि इतके एकचित्तपणे ऐकताय, तोही विषय, हे सगळेच विषय आपण ऐकणार आहात. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या विषयीचा आहे आणि शेवटच्या दिवशी आर्य चाणक्य यांच्या विषयीचा आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी इतक्या संख्येने आलात, वेळ अडनिडी असून सुद्धा नियमितपणे येणारेच बरेच आहेत. आणि अशाच तऱ्हेने या ज्ञानयज्ञामध्ये आपण सहभागी व्हावं. शेवटपर्यंत हा ज्ञानयज्ञ आपण यशस्वी करावा अशी आपल्याला नम्र विनंती करते. आता आपण एक श्लोक फक्त रामरक्षेतला म्हणूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयोर्भूयोर्नमाम्यहम्.
सौ मेधाताई यांनी आपल्याला महान ऋषींच्या व्यक्तिमत्वाबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपणा सर्वांचे पण मी आभार मानते की आपण आपला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. 25 तारखेपर्यंत आपल्याला या उत्तम कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. त्या सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून त्यांच्याकडून या ज्ञानाचा लाभ घेऊया. तसेच सौ मेधाताई यांनी जी 2 पुस्तके लिहिलेली आहेत ती पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. उद्या पंचांग करते दातू सोमण सर यांच्याकडून संत नामदेव यांचा परिचय आपण करून घेणार आहोत.